अल्फाबेट पॅटर्न्स बघा. आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग लाइक दिस. आता अल्फाबेट याच्या आधी पण तुम्ही बघितले असेल, पण ते आपण ॲज इट इज प्रिंट करत होतो. आता लॉजिकच्या मदतीने आपण प्रिंट करणार. आता मला नॉर्मली हे प्रिंट करायचं आहे बघा. हे प्रिंट करायला काय आपल्याला लॉजिक लावायची पण गरज नाहीये. इट इज व्हेरी सिंपल. 5 टाइम्स ए आय वॉन्ट टू प्रिंट गाईज. 5 टाइम्स ए. इट इज व्हेरी, व्हेरी सिंपल. याला काय कुठलं कॅरेक्टर पॅटर्नची पण गरज नाही बघ. तुम्ही फक्त हा 5 वेळा जरी फिरवला का 1 ते 6 1 ते 6 म्हणा आणि याला पण 1 ते 6 म्हणा. ठीक आहे. 1 ते 6 1 ते 6 आणि जस्ट प्रिंट ए. फिनिश संपला. एवढा सोपा आहे हा एचा पॅटर्न. 5 वेळा ए. If I run this, so you will get 5 times A. Okay, let me. Uh, okay, if I run this, can you get 5 times A? इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल राईट. याच्यामध्ये काय अवघड नाही. जे काय प्रिंट करा ते 5 वेळा येते. पण आता याच्यामध्ये जेव्हा लॉजिक पिक्चरमध्ये येतो पब्लिक, तेव्हा मात्र आपल्याला पॅटर्न कॅरेक्टरकडे जावं लागतं. जसं की ए ए ए ए ए. देन आय वॉन्ट बी 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 बी. हा, नाव इट इज यु नो we have to use here character pattern logic. 1 minute. B B B B. Then I want C C C C C. D D D D D. E E E E. Can you check it? I want this pattern. आता इथं मात्र तुम्ही बी किंवा ह्याला ए ह्याला वाढवायचं कसं नेमकं? हा क्वेश्चन येतो ना आपल्या माइंडमध्ये. एचा बी कसं काय होणार सर? 1चं 2 होत होतं कारण इथं आपण लिहित होतो. पण एचा बी त्याच्यासाठी 2 सोल्युशन आपल्याकडे आहेत. पहिलं सोल्युशन तुम्हाला कॅरेक्टरची आस्की व्हॅल्यू माहीत पाहिजे. हे काय माहीत पाहिजे? कॅरेक्टरची आस्की व्हॅल्यू. मग तुम्ही जर Googleला आले, मी आस्की व्हॅल्यू याच्या आधी सुद्धा सांगितले. तुम्ही इथं लिहा आस्की व्हॅल्यूज. आय लुक ॲट दिस. इफ आय ओपन दिस, कॅन यू चेक इट? ए ची आस्की व्हॅल्यू 65 आहे. बी ची 66, सी ची 67, डी ची 68 आणि 69 ई ची. हे बरोबर आहे. आता आपल्याला आउटपुट काय पाहिजे एकदा इथे येऊन बघा. ए नंतर बी पुढं आहे का खाली आहे? पुढं का खाली सर काय विचारताय? अहो रो मध्ये चेंज आहे का कॉलम मध्ये चेंज आहे? रो मध्ये चेंज आहे. बघा ना, ए नंतर बी येत आहे, सी येत आहे, डी येत आहे, म्हणजे रो मध्ये चेंज आहे. चेंज जर रो मध्ये असेल तर आस्की व्हॅल्यू आय मध्ये लिहायच्या 65 पासून सुरू आणि 69 पर्यंत जायचं का 70 पर्यंत जायचं? 70. कारण 69 ला ई आहे, पण 1 न जास्त लिहावं लागते आपल्याला पण माहित आहे. आणि नाव गाईज इथं जर तुम्ही आय प्रिंट केला, चेंज कुठं आहे मला सांगा, तुम्ही सांगा. चेंज 65 नंतर 66 खाली आलं का पुढं आलं? खाली आलं. आता तुम्ही म्हणाल सर हे तर नंबर आले की राव. या नंबरला कन्वर्ट करा कॅरेक्टरमध्ये. कसं करायचं? काहीच नाही करायचं. दिले CHR ऑफ आय. जमलं बरं का? कॅन यू चेक युअर आउटपुट? CHR हे काय सर CHR? CHR इज नथिंग बट इंटिजरला कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करणारा फंक्शन. बघा CHR मध्ये आय लिहिलं म्हणजे आय म्हणजे 65 आलं का पहिल्यांदा 65 ए. परत हा आय वाढतोय काय 65 चा 66 इथं बनतोय इंटरनली. 66 झाला आला बी, 67 झाला आला सी, 68 झाला डी, 69 ए आणि 70 ला तर फॉल्स होणार आहे. म्हणजे मला रो मध्ये चेंज पाहिजे होता म्हणून मी 65 70 इथं लिहिलं. माझं आउटपुट आलं पण. आता चेंज मला कॉलम मध्ये पाहिजे. बोला. आय वॉन्ट चेंज इन द कॉलम. म्हणजे मला आउटपुट असं पाहिजे. ए बी सी डी ई. आय वॉन्ट दिस आउटपुट गाईज. आता तुमच्या समोर चेंज कुठं आहे बोला. कॉलम मध्ये चेंज आहे. कॉलम मध्ये चेंज आहे बरोबर की नाही पब्लिक? मग 65 ते 70 कुठं लिहावं लागेल? सोपं आहे की राव. इथं लिहिलं होतं ना, आता इथं लिहायचं. इथं 1 ते 6 लिहा, नाहीतर 65 70 लिहिलं तरी काही विषय नाही. इथं 65 ते 70 आणि जेला जसा मी प्रिंट केला एक कॉलम मध्ये चेंज आला का बघा. ए नंतर बी खाली नाही आलं, पुढं आलं. आणि याला म्हणतात कॉलम मध्ये चेंज.
हे सगळं आय आणि जे वरच आहे बघा. पूर्ण पॅटर्न प्रिंटिंग आय आणि जे वर आहे. ज्याला आय जे जमला त्याला सगळं जमलं. इथं आय आणि 65-70 आय मध्ये, म्हणून हे आउटपुट. इथं जे 65-70 इथं, कारण ह्याला प्रिंट करायचंय. हा इटरेट झाला पाहिजे. आता उलट पण तसंच बरं का, उलट पण तसंच. आता मी 65-70 ऐवजी म्हणलं 70 पासून सुरू करा. 70 म्हणण्यापेक्षा 69 पासून सुरू करा ई पासून आणि जावा 64 पर्यंत. 65 पर्यंत जायचं म्हणजे 64 पर्यंत जावं लागेल आणि -1. काम संपलेलं आहे. आता हा सुरू होणार. ईडीसीबीए, ईडीसीबीए, ईडीसीबीए. बोला उलट करायचं काय अवघड आहे करू? उलट करायचं बघा. हा एबीसीडी होता, हा ईडीसीबीए झाला. कशामुळं? उलटा फिरवला की आपण. हे बघा ना तुम्हीच. इथं 65 पासून 70 पर्यंत आहे. 69 पासून 64. तर 69 का? 70 का नाही? 70 हा इथं आपण एक्स्ट्रा व्हॅल्यू म्हणून घेतो. इथं 69च, कारण 69 म्हणजे शी. ASCII व्हॅल्यूमध्ये बघा 69 म्हणजे ई. म्हणजे ई पासून सुरू करा. पण सर ए पर्यंत जाण्यासाठी 65 लिहावं लागते. 64 का लिहिलं? 1 ने जास्त आपल्याला कमी द्यावं लागते. तर तुम्ही 65 दिलं असतं. जसं आपण 0 पर्यंत जातो. 65 जर दिलं मी, तर हा बी पर्यंत नेणार आहे बघा. त्याच्यामुळं 64 द्यायचंय. क्लिअर आहे सगळ्यांना? आता हा ईडीसीबी हा कॉलममध्ये चेंज आहे. मला सर रो मध्ये पाहिजे. अहो हे उचला आणि टाका की वरती. टाका की आय मध्ये. आणि इथं 1 ते 6 आणि प्रिंट करा आयला. काम संपलं. आता चेंज इन रो. आलं का? ई डी 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 सी 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 बी 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 ए ए ए. बोला पब्लिक. उलट असू द्या, सवास असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. एनी प्रॉब्लेम काहीच. ज्यांना प्रॉब्लेम वाटतंय त्यांना परत मी रिपीट करेल. डिबगिंग. प्रत्येक प्रोग्राम डिबग करा. जाऊ द्या 1 तास जाऊ द्या, 2 तास जाऊ द्या. प्रॉब्लेम असेल तर. पण इफ यू आर गेटिंग आय आणि जे डिफरन्स, देन यू विल गेट काहीच. लगेच तुमच्या लक्षात येईल, ओके अशी भानगड व्हायला लागली काय मास्तर याच्यामध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आय अँड जे? ओके नाव. ठीक आहे सर. आता हा 2 वेने करता येतो तुम्ही असं म्हटले, बरोबर आहे. कोणते 2 वे आहेत? मी आता नॉर्मल 65 ते 70 केला आणि रन केला तर मला ए बी बी सी सी डी डी भेटणार आहे. हा एक वे झाला. दुसरा वे पब्लिक, तो म्हणजे हाच प्रोग्राम तुम्ही असा पण करू शकता बरं का. जर तुम्हाला हे 65 ते 70 लिहायचं नाही, सर मला 1 ते 6च लिहायचंय. मला 1 ते 6च लिहायचंय. 5 रो 5 कॉलम. हे 65-70 मला लिहायचं नाही. तरी पण मला त्या ठिकाणी एचा ए-बी-सी-डीचा पॅटर्न पाहिजे. इथं लिहिलं नाही ना, इथं लिहा. CHR ऑफ आय जे तुम्ही इथं लिहिलंय ना, याच्यामध्ये मी लिहिलं CHR ऑफ आय, त्याच्या आधी आयची व्हॅल्यू काय 1. मी लिहिलं 64 प्लस आय. 64 plus I, and now if I run, can you check it guys? Same output or not? म्हणजे तुम्ही तर डायरेक्ट 65 लिहित होते. मला सांगा 64 म्हणजे काय? 64 प्लस आय म्हणजे काय? 1. किती झालं? अहो हे बी 65 झालं की. मग डायरेक्ट इथं आय लिहिलं म्हणजे 65 आणि असं लिहिलं तरी बी 65. इथे 1 ते 6 सुरू करा, काही विषय नाही. मग हे 65 झालं. पुन्हा आयची व्हॅल्यू 2 झाली इथं. 64 आणि 2 66. पुन्हा 3 झाले. 64 3 67. पुन्हा 4 झाले. 64 4 68. हे बघा ना. मग इथं 1 ते 6 लिहायचं लिहा, इथं 64 लिहा. इथं 65 लिहा, इथं काहीच नका लिहू. इट्स युअर चॉईस. कळतंय सगळ्यांना? इव्हन तुम्हाला जे करायचं जे करा. इथं लिहा 64 प्लस जे. नाव आय एम रायटिंग जे. कॅन यू चेक इट? कॉलम मध्ये चेंज ABCD. आय केले की रो मध्ये, जे केले की कॉलम मध्ये. नथिंग डिफरंट. नथिंग डिफरंट. आता उलट करायचं. उलट करायला तरी कुठं लय अवघड आहे हो. उलटा फिरवायचा आहे मला. मी लिहिलं 64 प्लस आय, यानं सवास येतो, बरोबर आहे. पण मला आता काय करायचंय, हा ई आला पाहिजे वरती.
वरती ई आला पाहिजे. करा उलटा. याला मी उलटा करतोय, याला मी करतोय सुरू करतोय 5 पासून 0 पर्यंत -1. याला उलटा करा आयला. आणि आता इथं म्हणा 64 प्लस आय. 64 प्लस आय किती? 64 म्हणजे काय? 64 आय म्हणजे किती? 5. किती झालं? 69. 69 कशाची व्हॅल्यू आहे? ई ची. पहिल्यांदा ई येणार. पुन्हा आय व्हॅल्यू मायनस होणार. 64 प्लस आय किती? 5 ची 4 होणार. परत काय होणार? डी. खाली काहीच नाही करायचं, हेच ठेवायचं. हे बघा, आलं का? ई कसं काय आलं? 64 आणि आय किती? 5. ई परत कमी झाला, परत डी परत कमी झाला, परत सी. इथं काही चेंज नाही, फक्त इथं चेंज. रो मध्ये चेंज पाहिजे. अहो सर, कॉलम मध्ये पाहिजे मला. कॉलम मध्ये पाहिजे. जस्ट इथे 1 ते 6च राहू द्या आणि इथं करा 5 पासून सुरू 0 -1. काही झालं का? फक्त जे लिहा. आलं का? उलटा रो मध्ये चेंज, सॉरी कॉलम मध्ये चेंज. क्लिअर आहे सगळ्यांना? हे ज्याला जमलं त्याला एडीसीबी एडीसीबी